धनभाऊ म्हणला, मी आतापर्यंत कुणाची एवढी वाट बघितली नाही. अरे मला वाटलं बंदूक काढतो काय. हे आहे कळंब, गावाकडे आमचं शॉपिंगचं एकमेव ठिकाण. कपडे घ्यायचे चला कळंबला, चप्पल घ्यायची चला कळंब, भाजी घ्यायची झाडू घ्यायचाय चला कळंबला, दवाखाना औषध गोळ्या सगळं 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 कळंब. ही आहे कळंब मधली सोनार गल्ली. ही तर सगळी दुकानं फक्त सोन्याची. हा आहे अप्पा भाऊ. आकाशच्या पब्लिकला हाय कर बरं म्हणलं एकदा. अप्पा भाऊनी हाय केलं म्हणल्यावर तुम्हाला लाईक करावंच लागेल. आणि तुम्ही जर लाईक नाही केलं तर अप्पा भाऊ बाय बाय करेल. मग आपल्याला यावं लागेल पिनू भाऊकडे. पिनू भाऊ म्हणला, मी लय बिझी, मला काय मध्ये घेऊ नका. लाल परीमध्ये प्रवास करायला मला लय आवडतं, फक्त उलट्या होतात ती गोष्ट वेगळी आहे. रोडला उभा होतो आणि समोर बघतो तर काय चक्क भांडण चालू होतं. म्हणलं भांडण बिंडण जाऊ द्या, धनभाऊ आपली वाट बघतोय. धनभाऊ म्हणला, मी आतापर्यंत कुणाची एवढी वाट बघितली नाही. अरे मला वाटलं बंदूक काढतो काय. मी म्हणलं अरे रोडला चालू होते भांडणं, ते बघत बसलो होतो. ते म्हणला भांडण बिंडण जाऊ दे, गाडी बस, आपल्याला कळंबला जायचंय. कळंबच्या चौकात आल्या आल्या महाराजांचं दर्शन होतं. दर्शन घेतलं आणि आम्ही आलो ज्यूस प्यायला. हे आहे कळंब मधलं फेमस ज्यूस बार. धनुभाऊला म्हणलं तुला जे पाहिजे ते घे, आज पैसे तुझा भाव देणार आहे आणि उद्या तू दी. धनुभाऊ म्हणला चालतंय की. ज्यूस तर लयच भारी होता. कसा एकदम क्लासिक.